तर मी सांगू इच्छितो की कालच मी वाल्हेकर साहेबांना त्या शाळेसंदर्भात 2 GR पाठवलेले आहेत. तर ते त्यांनी ग्रुपवरती देखील पाठवलेच, तुम्ही सर्वांनी वाचले असतील. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की शाळेनी पालकांचे साधारणतः 25% पालकांना घेऊन त्याची एक समिती नेमायची आहे आणि ह्या समितीवरती सांगून म्हणजे समितीला विश्वासात घेऊन त्यांना त्या फी वाढीचे काय कारण आहे हे सर्व सांगून त्याची फी वाढ करावी अशी ही शासनाची तरतूद आहे. बरोबर आहे का? तुम्ही वाचले का सर्वांनी? वाढ करताना अबॅकसच्या माध्यमातून अबॅकस आणि रोबोटिक सायन्सचा क्लास वाढवले म्हणून ओके. तर मला असं वाटतं की आत्ता जे कोणी इथे पॅरेंट्स आलेत आणि जे कोणी ऑनलाईन आहेत, तर मी एकच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या ठिकाणी एकमताने सर्वांना सहकार्य करू. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की 2 पॅरेंट्स गेलेत तिथं, 2 पॅरेंट्सनी त्यांना विचारणा केली मग ते डोळ्यावर येतील. तर मला सांगू इच्छितो की मी तुमच्या सर्वांसाठी एक पालकांनी माझ्याकडे तक्रार दिली एका स्कूलच्या फी वाढीसाठी, या हिशोबाने मी त्यांच्यापर्यंत जाईल. मी त्यांना या शासनाच्या GRचा पाठपुरावा करतात का ना हे तपासेल आणि त्याचे अपडेट मी तुम्हा सर्वांना देईल. आणि त्याच्यानंतरने आपल्याला काय चेक करायचं आहे, काय म्हणजे आपल्याला पुढचं डिसिजन घ्यायचं आहे हे या माध्यमातून, म्हणजे ज्यांना शक्य नाही त्यांना झूम मिटिंगच्या माध्यमातून आणि जे येतील त्यांना समक्ष अशी त्यांची दरवाढीचं कारण काय आहे आणि त्यांनी प्रायव्हेट आपलं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सपोर्ट का वाढवले, या सर्व गोष्टींची अपडेट घेऊन तुम्हाला या ठिकाणी मी अपडेट दिली जाईल. तसेच मला एक सांगायचं आहे की ज्याप्रमाणे शाळेसाठी कमीत कमी 2 वर्षांनी हे दर वाढवले पाहिजे. तर माझ्या अंदाजे मला वाल्हेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे मागच्या वर्षी देखील वाढवले होते आणि या वर्षी देखील वाढवलेले आहे. तर ह्याचं रिझन देखील मी त्या ठिकाणी जाऊन विचारून तुम्हा सर्वांना या ठिकाणी नेक्स्ट मीटिंगमध्ये सांगेल. आणि ज्यांना ज्या अडचणी असतील त्यांनी आपण जे ग्रुप तयार केला आहे या ग्रुपवरती त्या अडचणी तुम्ही मांडा, म्हणजे ते सर्वांना कळेल. आणि ज्यावेळेस मी स्कूलमध्ये जाऊन म्हणजे एक साधारणतः मंडेला मी स्कूलमध्ये जाऊन त्याची सर्व चौकशी करून तुम्हाला मंडेला मीटिंगद्वारे किंवा कळवेल आणि त्यानंतर आपण चर्चा ही कोणत्या स्वरूपाची झाली, त्याच्यावरती काय काम करावं लागेल, ॲप्लिकेशन काय तयार करावं लागेल, ते ॲप्लिकेशन कोणापुढे पुटअप करावं लागेल, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती मी तुम्हाला सोमवारी या ठिकाणी मीटिंगद्वारे देईल. हां, पण या गोष्टीसाठी एक गोष्ट आहे की हे सर्व करत असताना हे पहा, माझ्या घरातून माझा मुलगा माझी मुलगी ह्या स्कूलमध्ये नाही आहे, पण मी तुमच्यासाठी ही सर्व गोष्टी करणार आहे. त्याच्यामुळं मला तुम्हा पालका सर्वांची साथ हवी आहे. उद्या जर तिथं जायचं असेल, एखादं आंदोलन करायचं असेल किंवा तिथं उपोषण करायचं असेल तर तुम्हा सर्वांची मला साथ हवी आहे. तर ह्यासाठी तुम्ही सर्व तयार आहात का? ओके, चालेल. धन्यवाद. मी तुम्हाला हे पुढची गोष्ट सोमवारी संध्याकाळी मीटिंगद्वारे सर्व माहिती दिली जाईल.